आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. पण आता बघा ना, अगदी प्रसन्न वाटतंय आपलं घर. आज ऋषीदादाचं लग्न आहे, ते निर्विघ्नपणे पार पडू दे. तथास्तु. दादा, नवरदेव एकदम छान दिसतोय. आणि काय रे, तथास्तु म्हणायला मी मनात काय बोलले ते ऐकलंस का तू? त्यासाठी तुझ्या मनातलं ऐकायची काय गरज आहे? मला 100% खात्री आहे तू देवाजवळ स्वतःसाठी काहीच मागितलं नसणार. माझ्यासाठीच काहीतरी मागितलं असशील ना. म्हणाली तुझ्यासारखी एवढी गोड प्रेमळ बहीण भाग्यानेच मिळते. सतत आमचा विचार करत असतेस ना. आणि काल रात्री आम्ही सगळे झोपल्यावर गुपचूप येऊन सगळं घर सजवून गेलीस ना तू. ते जाऊ दे, आज तुझं लग्न आहे, तुला रेडिओन हॉलवर जायचंय, लक्षात आहे ना? सगळं लक्षात आहे माझ्या, म्हणूनच तर तुला भेटायला आलोय. म्हणजे तुझी इच्छा आहे ना मी आनंदात राहावं, आनंदाने मितालीच्या गळ्यात माळ घालावी. दादा, प्रश्न झाला का? प्रश्न सोडवणं तुझ्या हातात आहे. तुला माझ्यासाठी एक गोष्ट करावी लागेल. दादा, तू फक्त बोल. तुझ्या आनंदासाठी आणि सुखासाठी मी 100 गोष्टी करायला तयार आहे. प्रॉमिस? प्रॉमिस. तुझ्यासाठी. हे काय? तुझ्यासाठी नवीन साडी. माझ्यासोबत ही साडी नेसून तू करवली म्हणून हातात करा घेऊन यायचंस हॉलवर. दादा, तुझ्यासाठी आजचा दिवस खूप आनंदाचा आहे. माझं तिथे येणं माझ्यासाठी शुभच असणार आहे नली. तू प्रॉमिस दिलेस ना मला. तुला माझ्यासोबत छान नटून थटून करवली म्हणून यावंच लागेल नली, नाहीतर हा नवरदेव ना रुसून बसेल आणि मी अजिबात जाणार नाही मग तिकडे हॉलवर. दादा, तुला माहितीये मी तिथे येण्याने काही विपरीत घडलं तर त्याचं दुःख मला आयुष्यभर होत राहील रे. नली, मी तुला घराचं उंबरठा ओलांड असं म्हणत नाहीच आहे, पण हॉलवर याला तुला कोणी बंदी घातलीये? प्लीज ऐक ना, माझा हट्ट नको ना करू. मी काही ऐकणार नाहीये. तू नाही आलीस ना तर मी सुद्धा जाणार नाही. येते मी. येशील ना तू? छान तयार होऊन ये, आम्ही वाट बघतोय तुझी. येतो मी. मी तिकडे असल्यामुळे तुझ्या लग्नात येण्याचं टाळते. माझ्यामुळे जरासं जरी काही घडलं तर लोक दोष मलाच देतील. त्याहीपेक्षा माझ्यामुळे तुझ्या लग्नात विघ्न आलं हे मलाच कधी सहन होणार नाही. शंभू महादेवा, तू सांभाळ सगळं. प्रमिला, या सगळ्याला आत घेऊन जा आणि त्यांची बसायची व्यवस्था कर. आणि मितालीला पण तिच्या रूम मध्ये घेऊन जा. काय झालं नाईक? बाबराव, एकुलता एक पोरीचं लग्न आहे. नाही म्हणलं तरी थोडं टेन्शन येतच. असायला बघूत राव, मुलीच्या लग्नात मुलीच्या बापाला टेन्शन असतंच. पण हा बाबाराव खोत पहाडासारखा तुमच्या मागे उभा असताना तुम्ही कसलं टेन्शन घेताय? जा, मितालीला काय हवं नको ते बघा. नाना,
आता थोड्याच वेळात लग्नाचे विधी सुरू होतील. तिकडचं सगळं नियंत्रणात आहे ना? बर. अरे खातो बसतोय सगळा. तुझ्या आणि माझे काहीच दुश्मनी नाही अरे. एका गरमदास घराण्याची सून होते अरे मी. पतिव्रता एकनिष्ठ होते याची तरी जाणते. त्या व्यभिचारी दुष्ट बाबाराचा डाव मी ओळखलाय. पण तसं होणार नाही. त्याच्या म्हणण्यानुसार चालायला नियती काय त्याची गुलाम नाहीये. सर्वशक्तिमान परमेश्वराच्या एका फुंकरीवर जलप्रलय होतो. नियतीनं जे जे योजलंय ना ते तसंच घडणार. दुष्ट व्यभिचारी माणसाला मदत करून तू ना मृत्यूला आव्हान देतोयस नाना. सूर्यासमोर कापसाचा तोरा चालत नाही नाना. चणात राख होते कापसाची. पण तसाच राख होशील. तुझ्या पापकर्माची फळं तुला इथेच भोगावी लागतील. गुरुजी, तुम्हाला काय हवं ते सांगा. होमकुंड बरं. आणि नवरा नवरीचे हार हार ते घेऊन या. आणतो. तुम्ही काय करा, तूप, समिधा, कापसाचं वस्त्र ते घेऊन या. अंतर्पण आणि पाठाचं ते सगळं घेऊन या. कन्यादान